दादा जिवंत आहेत आणि खरा खेळ आजपासून सुरू झालाय. प्रेक्षकांनो, सावध व्हा. जर आपण अद्यापही भ्रमात असाल तर सत्य परिस्थिती लगेच समजून घ्या. आजची काही बातमी तुमच्यासमोर मांडणार आहे, ती ऐकण्यासाठी तुमचं काळीज अगदी ठाम बनवा. कारण की ही अशी घडामोड घडली आहे, अशी घटना घडली आहे की जिने तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक असा धक्का बसलाय की ज्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. 2 आठवड्यांपूर्वी म्हणजेच 28 जानेवारीला दादांच्या एका भीषण अपघातात अंत झाला होता. बातम्या समोर आल्या. या आघातातून अजूनही महाराष्ट्र पूर्णपणे सावरू शकलेला नाहीये. प्रत्येकाच्या हृदयात एक खोल जखम झाले आहे. परंतु आता जी माहिती समोर येत आहे ती त्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नसून ती वास्तवाचा वणवा पेटवण्यासाठी आहे. 28 जानेवारीला बारामतीत सकाळी काय घडलं वर तुम्ही पाहिलाय? विमानाचा चकनाचूर झाला. आगीच्या ज्वाला, विमानांचे तुकडे आणि लाडक्या दालांचा शेवट हे सगळं टीव्हीवर दाखवलं गेलं होतं. पण आता डोळे उघडून नीट पहा. जे दाखवलं गेलं ते पूर्ण सत्य कधीच नव्हतं. जे वास्तवात उघड होणार आहे ते पाहण्यासाठी तुमच्या अंगात आता मोठे पळ आणावं लागेल. कारण की घटनाच अशी घडली आहे की ज्यामुळे महाराष्ट्र सोडा दिल्लीपर्यंत हादरा बसला आहे. दादांच्या ह्या अपघाताबाबत रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये या अपघाताविषयी अशी संशयित सद्गोष्टी उघड केल्या की ज्याने महाराष्ट्राला एक मोठा हादरा बसला होता. सत्य त्यांनी काल सांगितलं होतं. पण जेव्हा अचानक बारामतीमध्ये काही गुपित पद्धतीने काही गाड्यांची हालचाल दिसून आली आहे, काही गाड्या अचानकपणे शिरल्या असून या गाड्यातून कोणीतरी गुपितपणे उतरला आहे अशी सूत्रांकडून माहिती वर्तवण्यात आली होती. पण एक अचानक सत्य समोर आलं आहे. बारामतीतील त्या निवासस्थानी जिथे पवारांच्या पिढ्यानपिढ्या घडल्या तिथे मध्यरात्री एक अभूतपूर्व घटना घडली. अचानक काही वाहने त्या वाड्याच्या दिशेने वेगाने आली आणि ही वाहने अत्यंत गुपचूपपणे बारामतीत दाखल झाली. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेने बड्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. असे ठामपणे बोलले जात आहे की अजितदादा, होय महाराष्ट्राचे लाडके दादा, या महाभयंकर संकटातून सुखरूप बचावले आहेत. ही केवळ अफवा नसून ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी ते रिकाम्या हाताने आलेले नाहीत. त्यांच्याकडे एक अत्यंत स्फोटक फाईल आहे. ही तीच फाईल असल्याचे मानले जाते ज्यामध्ये त्यांच्या विरोधात रचल्या गेलेल्या कुटील कारस्थानाचा आणि कटाचा पूर्ण कच्चा चिठ्ठा मांडलेला आहे. ही एक जिवंत फाईल आहे. म्हणजेच असा एक दस्तऐवज जो जर सार्वजनिक झाला तर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे मुखवटे टराटरा फाटतील. कल्पना करा, ज्या जननायकाला अधिकृतपणे मृत मानले गेले, ज्यांच्यासाठी शोकसभा घेतल्या गेल्या, तोच नेता जेव्हा पुराव्यांच्या शिदोरीसह अचानक प्रगट होतो तेव्हा त्यांच्या विरोधकांच्या काळजात किती धडकी भरली असेल. बारामतीतील ज्या निवासस्थानी सध्या कायदेतज्ञांची आणि सुरक्षा रक्षकांची झालेली मोठी गर्दी हेच सिद्ध करते की तिथे शोक नसून एका प्रचंड मोठ्या संघर्षाची रणनीती आखली जात आहे. हे संकेत एका महाभयंकर राजकीय वादळाची चाहूल देत आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे काय घडू शकते? पण लक्षात ठेवा, राजकारण हा बुद्धिबळाचा डाव आहे आणि अजितदादा या पटावरील मुरब्बी खेळाडू आहेत. आपल्याला सांगण्यात आले की तो एक भीषण अपघात होता. विमान कोसळले आणि सर्व काही संपले. पण तपास यंत्रणा आता एका संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनातून या घटनेचे विश्लेषण करत आहेत. तो खरोखरच तांत्रिक त्रुटीमुळे झालेला अपघात होता की जाणीवपूर्वक घडवून आणलेला कट? आणि जर हे एखादे मोठे षडयंत्र असेल तर इतक्या अनुभवी नेत्याला याची कुणकुण आधीच लागली नसेल का? असे मानले जाते की दादांनी ही येणारी आपत्ती आधीच ओळखली होती. अजित पवार हे राजकारणातील एक अतिशय चाणाक्ष नाव आहे. जेव्हा त्यांना जाणीव झाली असावी की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि काही गुप्त शक्ती त्यांना राजकीय प्रवासातून हटवण्यासाठी एकत्र आल्या आहेत, तेव्हा त्यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला असावा. त्यांनी परिस्थितीला स्वतःच्या अनुकूल वळवून घेत विरोधकांना ते यशस्वी झाल्याचा निव्वळ भास निर्माण करून दिला. शत्रूला गाफील ठेवून एका गुप्त ठिकाणाहून त्यांनी गेल्या 14 दिवसात या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे आणि पुरावे जमा केल्याचे बोलले जात आहे. आता वेळ आली आहे हिशोब पूर्ण करण्याची. बारामतीत दादांच्या आगमनाने एकच स्पष्ट संदेश दिला आहे की खेळ अजून संपलेला नाही, तर खरा खेळ आता कुठे सुरू झाला आहे. आता खरा थरार सुरू झाला जेव्हा पत्रकारांशी संवाद सुरू होता. त्या सभेमध्ये प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली जात होती. प्रत्येक मुद्दा बारकाईने मांडला जात होता. पण त्याचवेळी सर्वांचे लक्ष एका गूढ गोष्टीकडे गेले ज्याने सुरुवातीपासून या प्रकरणात संशय निर्माण केला होता. तो म्हणजे 6व्या व्यक्तीचे रहस्य. आता दादांचे आगमन झाले आहे, बारामतीत त्यांची एंट्री झाली आहे, अशा बातम्या येत असतानाच तो 6वा माणूस नक्की कोण होता? तो अचानक अदृश्य कसा झाला? आणि दादांचे परतणे आणि त्या 6व्या व्यक्तीचा संबंध काय? जर या दोन्ही दुव्यांची साखळी जोडली गेली तर सत्य असे समोर येते की तो 6वा माणूस स्वतः दादाच असावेत आणि ज्यांना सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले. हे कसे शक्य झाले असेल? काय सत्य दडले आहे? तर त्यांनी नियतीलाच हुलकावणी दिली आणि ते पुराव्यासह मैदानात उतरले आहेत. 6वा माणूस गायब होण्याचे उत्तर याच गुपितात दडलेले आहे.
तो 6वा प्रवासी विमानात बसलाच नव्हता किंवा बसून तो एका अत्यंत गुप्त मार्गाने मालवाहतूक विभागाच्या दिशेने बाहेर पडला होता आणि तिथे आधीच बचावाची दुसरी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. हा आराखडा इतका अचूक आणि धाडसी होता की प्रत्यक्ष काळालाही क्षणभर धक्का बसला असावा. परंतु आता मुख्य प्रश्न असा आहे की हे सर्व कारस्थान रचण्यामागे नेमका हेतू काय होता? दादांच्या सुरक्षिततेला नेमका कुणापासून धोका होता? त्या गोपनीय फाईलमध्ये नेमके काय गुपित असावे? सूत्रांच्या दाव्यानुसार त्यामध्ये अशा काही गुप्त बैठकींची माहिती आहे जिथे या दुर्दैवी घटनेचा पूर्ण नकाशा तयार करण्यात आला होता. अपघाताच्या रात्री झालेले संशयास्पद दूरध्वनी, तांत्रिक बिघाड करण्यासाठी दिलेली कथित प्रलोभने, ही फाईल म्हणजे विरोधकांच्या राजकीय कारकिर्दीचा पूर्ण विराम ठरू शकते. म्हणूनच 10 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत निर्णायक मानली जात आहे. जनतेच्या मनात आता केवळ शंका नाहीत तर न्यायाची मोठी अपेक्षा आहे. प्रत्येकाला हे शोधायचे आहे की हे निंदनीय कृत्य नक्की कोणाचे असू शकते. सत्तेसाठी डावपेच खेळणारे पडद्यामागचे सूत्रधार की त्यांच्यातीलच कुणी जवळचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या फाईलमध्ये बंद आहेत. या दस्तऐवजात अशा काही ऑडिओ क्लिप्स आहेत, काही व्हॉट्सॲप संवाद आहेत आणि काही आर्थिक व्यवहारांचे भक्कम पुरावे आहेत, जे पाहून पोलीस प्रशासनालाही कारवाई करणे अनिवार्य ठरेल. लोकभावना आणि दबाव पाहता कोणत्याही यंत्रणेला आता शांत बसणे अशक्य होईल. दादा परत या ही आता केवळ एक आर्त हाक उरलेली नाही, तर ती एका न्यायाच्या चळवळीचे रूप धारण करत आहे. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संघर्षात दादा असा एक अडसर होते जे कोणालाच सोयीचे नव्हते. याच भीतीतून या कथेत कठोर पाऊल उचलण्याचे कारस्थान रचले गेले असावे. दरम्यान अमोल मिटकरींसारख्या विश्वासू सहकाऱ्यांच्या वागण्यातील बदल तुम्ही टिपला आहे का? सुरुवातीला हवालदिल झालेले नेते आता अचानक इतके संयमी का झाले आहेत? रोहित पवारांच्या देहबोलीतील ती घबराट आता कुठे लोप पावली आहे? रोहित पवार जेव्हा पत्रकारांशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या शब्दांतील तो आत्मविश्वास लक्षात घ्या. यामागे कदाचित त्यांना मिळालेला एखादा सकारात्मक संदेश असावा. बारामतीचा सिंह परतला आहे. ज्यांनी दादांच्या पश्चात सत्तेची गणिते मांडली होती त्यांना आता घाम फुटणे स्वाभाविक आहे. कारण सर्वांना ज्ञात आहे की दादा जेव्हा मैदानात परततात तेव्हा ते प्रत्येक कृत्याचा व्याजासह हिशोब चुकता करतात. आता केवळ एकच प्रश्न उरतो की त्या फाईलमध्ये उघड होणारे पहिले नाव कोणाचे असेल? महाराष्ट्राचे राजकारण किती निष्ठुर असू शकते हे आपण पाहिले आहे, पण इथे रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेची लालसा मोठी झालेली दिसते. मात्र अजित पवार हे नाव इतक्या सहजासहजी पुसले जाणारे नाही. ते राखेतून पुन्हा भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आहेत. मिळालेल्या खळबळजनक माहितीनुसार दादांनी आपल्या अज्ञात वास्तव्यात केवळ स्वतःचे रक्षण केले नाही तर शत्रूच्या गोटातून अशी माहिती मिळवली आहे की ज्यामुळे दिल्लीचे तख्तही हादरू शकते. त्या विमानातील पैशांचे व्यवहार काय आहेत? या काळाच्या घाला घालण्याच्या प्रयत्नासाठी किती कोटींची सुपारी देण्यात आली? कोणाचे फोन कॉल झाले? आणि बारामती विमानतळावरील CCTV चित्रीकरण अचानक का गायब झाले? या प्रकरणाचे धागेदोरे थेट परदेशातील काही शक्तींशी जोडले गेल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कट 3 पातळ्यांवर आखला गेला होता: राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक. या तिन्ही पातळ्यांचे संबंध आता स्पष्ट झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या नेत्यांना जनता निष्कलंक मानते त्यांची नावेही यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जे नेते टीव्हीवर येऊन अश्रू गाळत होते तेच पडद्यामागे मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. दादांकडे अशा काही गोष्टींचे पुरावे होते जे जर बाहेर आले असते तर अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले असते. म्हणूनच त्यांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी हा रहस्यमय शेवट करण्याचा बनाव रचल्याचा संशय आहे. उद्या सकाळी जर एखादी मोठी घोषणा झाली तर महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदललेले दिसेल. ज्यांनी घाईघाईत दादांच्या जागी स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली होती त्यांच्यासाठी हा काळ कठीण असणार आहे. 10 फेब्रुवारी ही तारीख दादांच्या ऑपरेशन कमबॅकसाठी अत्यंत मोलाची आहे. या दिवशी ते केवळ स्वतः सुरक्षित असल्याचे पुरावे देणार नाहीत तर या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक गद्दाराचा चेहरा जगासमोर आणतील. जनरेटा इतका वाढला आहे की आता कोणालाही वाचवणे सरकारला परवडणारे नाही. महाराष्ट्रातील जनता आता रस्त्यावर उतरली आहे. दादा परत या हा आता केवळ सोशल मीडियावरील ट्रेंड उरलेला नाही तर ती एक लोकचळवळ बनली आहे.
लोकांच्या मनात आता शंका नाही तर ठाम विश्वास आहे की आपला नेता सुरक्षित आहे आणि हाच विश्वास दादांची खरी शक्ती आहे. येणाऱ्या काही तासात अनेक बडे चेहरे चौकशीच्या फेऱ्यात असतील. काहींना कायदेशीर नोटिसा मिळतील तर काहींची पदे धोक्यात येतील. हे सर्व इतक्या वेगाने घडेल की कोणालाही सावरायला वेळ मिळणार नाही. बारामती ही केवळ एक भूमी नाही, ती एका महान संघर्षाची गाथा आहे. अजितदादांनी आपल्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेक वादळे अंगावर झेलली आहेत, पण 28 जानेवारीचे हे वादळ सर्वात भयंकर होते. तरीही ज्याला देव राखतो त्याला कोण मारतो या उक्तीप्रमाणे दादांनी काळाला हुलकावणी दिली आहे. आज प्रत्येक बारामतीकर आणि प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिक एकाच आशेने वाट पाहत आहे. हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नाही तर तो सत्यासाठी आहे. विश्वासघातकी लोकांनी कितीही मोठा सापळा रचला असला तरी अंतिम विजय सत्याचाच होतो. दादांनी 13 दिवस अज्ञातवासात राहून जो संयम दाखवला तोच संयम आता विरोधकांसाठी काळ ठरणार आहे. त्यांनी केवळ स्वतःचा बचाव केला नाही तर शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली. कोणाला वाटले होते की विमान जाळल्यानंतर पुरावेही जळून खाक होतील, पण त्यांना हे ठाऊक नव्हते की खरे पुरावे हे बुद्धीमध्ये आणि सुरक्षित असलेल्या डिजिटल फाईल्समध्ये असतात. पुढचे काही मिनिटे आणि पुढचे काही तास महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक असणार आहेत. ज्यांनी दादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्याची घाई केली होती त्यांना आता धडकी भरली असेल, कारण त्यांना माहीत आहे की दादा जेव्हा पुनरागमन करतात तेव्हा ते व्याजासह हिशोब पूर्ण करतात. आता केवळ एकच प्रश्न उरतो की त्या फाईलमधून उघड होणारे पहिले नाव कोणाचे असेल. राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या पटावर प्यादी आपली चाल चालून गेली आहेत, पण वजीर अजून मैदानात उतरायचा बाकी आहे. मंडळी, ही सर्व माहिती समोर आल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकणं स्वाभाविक आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, ही सध्याची फक्त एक शक्यता आहे. सूत्रांनी वर्तवलेली चिन्ह जी सांगतात त्यावरून माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलाय. राजकारणात जसं दिसतं तसं नसतं आणि जे असतं ते सहजासहजी दिसत नाही असं बोललं जातं. जर खरंच दादा या संकटातून सुखरूप बाहेर पडले असतील तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा चमत्कार ठरेल. पण ही जी माहिती आहे, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेला जाणाऱ्या चर्चा, सोशल मीडियावर पब्लिश होणारे पोस्ट आणि न्यूज चॅनलवरील इतर सूत्रांच्या आधारावरून देण्यात येणारी ही केवळ शक्यता आहे. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं नसून लोकांच्या शंकेला एक आवाज देणं इतपतच आहे. पण विचार करा, जर ही फाईल खरंच बाहेर आली तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते चेहरे उघडे होऊ शकतील? तुम्हाला काय वाटतं? तो 6वा माणूस नेमकं कोण असावा? या संपूर्ण घटनेमागे कोण मास्टरमाइंड असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये खाली नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट सत्याच्या जवळ पोहोचवायला मदत करू शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे वास्तव पोहोचवेत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण पुढच्या काही तासात येणारे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. त्यामुळे सावध राहा, पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.